आणि यानंतर एक महत्त्वाची बातमी लाडक्या बहिणींसाठी। तर लाडक्या बहिणींनो, फटाफट आपलं बँक खातं चेक करा। 1,10,00,000 लाभार्थी महिलांच्या खात्यात सन्मान निधी जमा झालाय। लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे। आम्ही असा निर्णय आज केलाय की आता लगेच त्यांच्या खात्यात पैसे देणं गरजेचं आहे। त्यांच्या खात्यात पैसे दिले पाहिजे। ते पैसे आता खात्यामध्ये जाणं सुरू झालेलं आहे। जवळपास आज आम्ही अंदाज घेतला तर जवळपास 8,500 कोटी रुपये रिलीज झाले आहेत। त्यातले 6,000 कोटी प्रत्यक्ष खात्यामध्ये गेले आहेत। लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी दुपारी 3 वाजल्यापासून लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये ऑक्टोबरचा आणि नोव्हेंबरचा हप्ता जमा होणार असं आताच पत्रकारांना बोलताना महत्त्वाची माहिती त्यांनी दिली आहे। यासाठी 3,700 कोटी रुपयांचा चेक देखील महिला व बालविकास खात्याला त्यांनी दिला आहे। ही 100% खरी बातमी आलेली आहे, कारण 5 मिनिटांपूर्वी स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी आदेश या ठिकाणी दिले आहेत। मुख्यमंत्री म्हणाले की पुढील आठवड्यामध्ये महानगरपालिकेच्या निवडणुका लागणार आहेत, त्यामुळे आचारसंहिता लागणार आहे। त्यामुळे आम्ही बँकांना तातडीचे आदेश दिले आहेत। बँकांना सांगितलंय की कोणतीही सुट्टी अजिबात तुम्हाला मिळणार नाही। सोमवार आणि मंगळवार या 2 दिवसांमध्ये महिलांच्या बँकेच्या खात्यावरती आता 3,000 रुपये जमा करण्याची ऑर्डर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी आता देऊन टाकले आहे। यासाठी 3,700 कोटी रुपयांचा चेक महिला व बालविकास खात्याला दिला आहे। महिला व बालविकास खात्याने हा चेक बँकांमध्ये वर्ग केला आहे, ज्यामुळे सोमवारी दुपारी 3 वाजल्यापासून लाडक्या बहिणींच्या खात्यावरती जशा प्रकारे तुम्हाला सप्टेंबरचे 1,500 रुपये आल्याचा मेसेज आला, सेम तशाच प्रकारे ऑक्टोबर आणि नोव्हेंबर या 2 महिन्यांचे डबल पैसे तुमच्या बँकेच्या खात्यावरती आता जमा होणार आहेत। लाडक्या बहिणींसाठी अतिशय वेगवान निर्णय या ठिकाणी मुख्यमंत्री साहेबांनी घेतलेला आहे। पण ऑक्टोबर हप्त्याचे वितरण या ठिकाणी आणि नोव्हेंबर हप्त्याचे वितरण हे वेगळ्या पद्धतीने आता केले जाणार आहे, कारण महिलांनी KYC प्रक्रिया या ठिकाणी पूर्ण केल्याने ऑक्टोबर नोव्हेंबरचे या ठिकाणी हप्ते आता वेगळ्या पद्धतीने होणार आहे। पूर्वीचे हप्ते सर्व लाडक्या बहिणींना मिळायचे, पण ऑक्टोबरचा नोव्हेंबरचा 2 महिन्यांचा लाभ आता 2 नव्या नियमानुसार वाटप केला जाणार आहे। आत्ताच मुख्यमंत्री साहेबांनी ही या ठिकाणी ऑर्डर काढली आहे। ऑक्टोबरच्या हप्त्यासाठी आणि नोव्हेंबरच्या हप्त्यासाठी लाडक्या बहिणींच्या वेगवेगळ्या या ठिकाणी याद्या तयार करण्यात आलेत आणि पहिली जी यादी आहे त्यामध्ये 12 जिल्ह्यांचा समावेश आहे। त्या 12 जिल्ह्यांमध्ये सोमवारी दुपारी 3 वाजता या पैशांचे वितरण या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून केले जाणार आहे। लाडक्या बहिणींनो, सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आले की आता पहिले हप्ते सरसकट सर्व बहिणींना मिळायचे, पण ही KYC केल्यानंतर ऑक्टोबर नोव्हेंबरचा हप्ता अनेक बहिणींना या ठिकाणी मिळणार नाही। तसेच बँकांचा देखील एक महत्त्वाचा नियम KYC केलेल्या लाडक्या बहिणींना लागू केला आहे। आता अशा बँका आहेत की ज्या बँकेत जर महिलांचं खातं असेल आणि त्यांनी KYC प्रक्रिया केली असेल तर त्यांना कुठलाही लाभ त्या ठिकाणी बँकेच्या खात्यावरती मिळणार नाही। 8 बँका सरकारच्या माध्यमातून निवडण्यात आलेत। ज्या 8 बँकेमध्ये ज्या महिलांचं खातं असेल त्यांना 1 रुपया सुद्धा अजिबात देऊ नका, अशी माहिती या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेबांनी बँकांना देऊन टाकल्या। अशा 8 महत्त्वाच्या बँका आहेत ज्यांना लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून बाहेर काढलेला आहे। एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून ही ऑर्डर या ठिकाणी आली आहे, ज्यामुळे ज्या बहिणींची खाती या महत्त्वाच्या 8 बँकेमध्ये खोललेले असतील त्यांनी खाते बदलून घ्या, असे स्पष्ट आदेश या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेबांनी महिलांना या ठिकाणी देऊन टाकले आहेत। सरकारने पहिल्यांदाच आता बँकांची अशी त्या ठिकाणी नियमावली लावली केली आहे की KYC केलेल्या लाडक्या बहिणींना आता या यादीतील 8 बँकांपैकी कोणत्याही एका बँकेत असेल आणि तुम्ही KYC प्रक्रिया पूर्ण केली असेल तर तुम्हाला लाभ तुमच्या बँकेच्या खात्यावरती आता मिळणार नाही। ऑक्टोबर नोव्हेंबरच्या हप्त्याच्या निधी वितरणाची सुरुवात स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे साहेबांनी केल्यामुळे बँका देखील खडबडून त्या ठिकाणी जागे झाले आहेत, कारण पुढे त्या ठिकाणी आता बरोबर पुढच्या आठवड्यामध्ये महानगरपालिकेच्या निवडणुका लागल्याने महिलांना तातडीने सोमवार आणि मंगळवार 2 दिवसांच्या आतमध्ये पैशांचं वितरण या ठिकाणी सुरू करण्यास सांगितलंय। 12 जिल्ह्यांमध्ये सोमवारी या ठिकाणी लाडक्या बहिणींच्या खात्यावरती 3,000 रुपये कोणाकोणाला मिळणार आहेत, कोणाकोणाला नाही मिळणार, KYC केलेल्या लाडक्या बहिणीला त्या ठिकाणी कोणाकोणाला मिळणार, KYC नाही केलेल्या लाडक्या बहिणीला काय नियम त्या ठिकाणी आलेत, तुम्ही सविस्तरपणे ही यादी या ठिकाणी पाहू शकता। लाडक्या बहिणींनो, आता ज्या महिला आजच्या म्हणजे सोमवारच्या यादीमध्ये असतील त्या 12 जिल्ह्यात राहत असतील
त्यांना कोणत्याही क्षणी दुपारी 3 वाजल्यानंतर मेसेज येणार आहे। फक्त त्यांचं बँक खातं सरकारने या ठिकाणी आता त्या ठिकाणी बाद केलेल्या 8 बँकेमध्ये कृपया करून नसलं पाहिजे, कारण 8 बँकेचे खाते असं आहे ज्यामध्ये जर खातं असेल तर लाडक्या बहिणींना कोणताही लाभ मिळणार नाही असं सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलंय। पूर्वी सर्व बँकेमध्ये पैसे यायचे, परंतु आता सरकारने केवायसी केल्यानंतर बँकांची नवीन नियमावली या ठिकाणी जाहीर केल्या। 8 अशा बँका आहेत ज्यामध्ये लाखो महिलांचे खाते आहे। त्या बँकांचे खाते पूर्णत्वापणे रद्द करण्याची सूचना एकनाथ शिंदे साहेबांनी या ठिकाणी दिल्याचं पाहायला मिळतंय। स्वतः मुख्यमंत्री साहेबांनी या ठिकाणी बँकांना आदेश दिल्यामुळे बँकांनी देखील महिलांच्या खात्यावरती आता सोमवारी दुपारी 3 वाजल्यापासून पैसे सोडण्याचं या ठिकाणी कबूल आता केलंय, ज्यामुळे आता तुम्हाला महिलांनो 3 वाजता तयार राहायचं सोमवारी 12 जिल्ह्यामध्ये वाटप या ठिकाणी खरोखर होणार आहे। 100% खरी बातमी आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे साहेबांनी दिल्या। तुम्ही मेसेज आता या ठिकाणी आता चेक करत राहायचंय। उद्या दुपारी त्या ठिकाणी सोमवारी बरोबर दुपारी 3 नंतर आता या ठिकाणी तुमचं नाव लाडकी बहीण योजनेतून आता कट होणार आहे का नाही हे सुद्धा बघायचं आहे, कारण केवायसी केलेल्या लाडक्या बहिणीला आता वेगळे नियम लावलेत आलेत आणि ज्या लाडक्या बहिणी केवायसी अजून पण केली नाही त्यांच्यासाठी सरकारने आता वेगळी यादी आता या ठिकाणी बनवलेली आहे, ज्याचं कारण असणार आहे या 8 बँका। कारण 8 बँकामध्ये सरकारने सांगितलंय सारखंच सर्व्हर डाऊन असतो, सरकारने इकडून पैसे सोडले असतात परंतु बँकामध्ये या त्या ठिकाणी लवकर पैसे जमा होत नाहीत। त्यामुळे 8 बँका कोणत्या वगळल्यात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता सोमवारी दुपारी 3 नंतर कोणत्या 12 जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण होणार आहे नक्की बघा। लाडक्या बहिणींनो, ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याच्या हप्त्यासाठी सरकारने 2 विशेष नियम या ठिकाणी लावलेत, ज्यामध्ये एक बँकांचा नियम आहे ज्या अंतर्गत 8 बँकेत खाते असणाऱ्या महिला अपात्र होणार आहेत, तर दुसरा नियम आहे तर तो म्हणजे सगळ्यात भयानक आहे, जो म्हणजे केवायसीचा नियम सरकारने लावलाय। आता ज्या बहिणींनी केवायसी केलेली नाहीये किंवा ज्या बहिणींनी केवायसी जरी केली असेल तरी देखील आता त्यांना प्रॉब्लेम हा 100% येणार आहे। ज्या महिलांना पती नाही, ज्या महिलांना वडील नाही, त्यांनी केवायसी मध्ये त्यांना अडचणी येऊ लागल्या तर त्या महिलांचा पण खूप मोठा प्रॉब्लेम आता होणार आहे। सरकारने पहिल्यांदाच महिलांच्या 3 वेगवेगळ्या नवीन याद्या या ठिकाणी आता जाहीर करून टाकलेल्या पाहायला मिळतंय, ज्यामुळे सर्व महिलांना आता सरसकट लाभ मिळणार नाही। मग कोणत्या महिलांना ऑक्टोबर नोव्हेंबरचा हप्ता मिळणार, कोणत्या महिलांना ऑक्टोबरचा आता त्या ठिकाणी 16वा 17वा दोन्ही हप्त्यांचे वितरण होणार नाही हे सुद्धा जाणून घेणं अतिशय महत्त्वाचं आहे, कारण 2 नव्या नियमानुसार ऑक्टोबरचे नोव्हेंबरच्या हप्त्याचे वितरण होत असल्यामुळे आता 26 लाखांच्या वरती लाडक्या बहिणी अपात्र झाल्याची माहिती एकनाथ शिंदे साहेबांनी या ठिकाणी पत्रकारांना बोलताना आता दिल्याची माहिती मिळत आहे। त्याचं कारण होतं 8 नवीन बँका आहेत, या 8 बँकेमध्ये लाखो महिलांनी आता खातं खोललंय आणि 8 बँकेमध्ये त्यांचा सर्व्हर डाऊन असतो, त्या बँकांचा स्वतःचा IFSC कोड नसतं। सरकारने लवकर पैसे सोडून पण या 8 बँकेमध्ये लवकर पैसे जमा होत नाहीत, त्यामुळे या 8 बँकेमध्ये जर तुमचं खातं असेल तर तुमचं बँक खातं तातडीने बदलून घ्यावे, अन्यथा तुम्ही कायमस्वरूपी अपात्र व्हाल। आता बातमी एकनाथ शिंदे साहेबांनी दिल्याचं पाहायला मिळते। त्यामुळे 8 बँका कोणत्या आहेत आणि सोमवारी दुपारी 3 नंतर कोणत्या लाडक्या बहिणींना 12 जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण होणार आहे नक्की पहा। सरकारच्या माध्यमातून वितरणासाठी सोमवारसाठी काही जिल्हे असे निवडलेत ज्यामध्ये लाडक्या बहिणींना पैशांचं वितरण होणार आहे। पूर्वी सरसकट सर्व लाडक्या बहिणींना सगळ्या बँकेमध्ये पैसे यायचे, पण यावेळचे नियम त्या ठिकाणी केवायसी केल्यामुळे पूर्णपणे सरकारने बदलूनच टाकले आहेत। अतिशय काटेकोरपणे नवीन नियमानुसार ऑक्टोबर आणि नोव्हेंबरच्या हप्त्याचे वितरण होत असल्यामुळे लक्षपूर्वक सगळे नियम आता या ठिकाणी पाहणं गरजेचं आहे, अन्यथा तुम्हाला हप्ता येण्यासाठी प्रॉब्लेम येणार आहे। ज्या महिला बँकेच्या नियमात बसतील तसेच केवायसीच्या नियमात बसतील त्याच महिलांच्या खात्यात ऑक्टोबर नोव्हेंबरचे 3000 रुपये जमा करण्यात येणार आहे। ज्या महिला केवायसीच्या नियमात बसणार नाहीत तसेच ज्या महिलांचं बँक खातं सरकारने आता बाहेर काढलेल्या 8 बँकेमध्ये आहे
तर त्यांना कुठल्याही प्रकारे लाभ त्यांच्या बँकेच्या खात्यावरती आता जमा करण्यात येणार नाही। त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की नेमकं कोणत्या महिलांना ऑक्टोबर नोव्हेंबरच्या हप्त्याचे वितरण होणार आहे, कोणत्या 8 बँका याच्यातून रद्द करण्यात आल्या आहेत, कोणत्या 2 नव्या नियमानुसार वितरण होणार आहे, केवायसी जर केली नसेल तर हप्ता मिळणार आहे का, हप्ता येण्यासाठी कोणत्या बँकेत खातं असणं गरजेचं आहे। आता बघा सोमवारी कोणत्या 12 जिल्ह्यामध्ये दुपारी 3 नंतर पैशांचं या ठिकाणी वितरण बँकेच्या खात्यावरती येणार आहे, सर्व संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून आता देणार आहे। त्यामुळे तुम्हाला जर 3000 रुपयांची गरज असेल तर हा व्हिडिओ पुढील 2 मिनिटे लक्षपूर्वक या ठिकाणी तुम्ही पाहत राहायचं आहे। सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आले सोमवार मंगळवार या 2 दिवशी पैशांचं वितरण करा। 2 वेगळ्या याद्या सरकारने जाहीर केल्या, ज्यामध्ये प्रत्येक दिवशी 12 जिल्ह्यांचं आता वितरण या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून करण्यात येणार आहे। त्यामुळे सोमवारी 100% लाडक्या बहिणीच्या खात्यावरती पहिल्या टप्प्यातील 12 जिल्ह्यांमध्ये पैशांचं वितरण या ठिकाणी जमा होणार आहे। फक्त तुमचं बँक खातं या 8 बँकेमध्ये नसणं आता गरजेचं आहे। मुख्यमंत्री फडणवीस यांनी लाडक्या बहिणींना वचन दिलं, त्यामुळे आता कोणत्याही क्षणी सोमवारी दुपारी 3 नंतर लाडक्या बहिणींना मेसेज येणार आहे। लाडक्या बहिणींना पैसे दिल्याशिवाय बँक बंद करू नका असे आदेश मुख्यमंत्री साहेबांनी आता या ठिकाणी दिल्याचं पाहायला मिळतंय। लाडक्या बहिणींना दिवाळी बोनस द्यायचा होता, भाऊबीजेची ओवाळणी द्यायची होती, पण उशिरा झाल्यामुळे ऑक्टोबर नोव्हेंबरचे एकत्रित हप्ता देणं या ठिकाणी आता सोमवारपासून सुरू करणार असल्याचं आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलं होतं। कारण आता दिवाळीमध्ये केवायसी लाडक्या बहिणीची अपूर्ण होती, ते केवायसी करत होत्या, त्यामुळे लाडक्या बहिणींना या ठिकाणी पैशांचं वितरण होऊ शकलं नाही। परंतु आता तुम्ही घाबरून जाण्याचं कारण नाही, कारण तुम्हाला 3000 रुपये दिवाळीचे देणार होते, तेच 3000 रुपये तुमच्या खात्यावरती सोमवारी दुपारी 3 नंतर वितरण केलं जाणार आहे। लाडकी बहीण योजनेच्या बँक खात्यासंदर्भात सर्वात मोठा नियम केवायसी केल्यानंतर या ठिकाणी बदलण्यात आता आले आहे, ज्यामुळे 8 बँक खाते रद्द करण्यात आलेले आहेत। या 8 बँक खाते असे आहेत ज्यामध्ये लाखो महिलांनी खातं उघडले, ज्यांना 15 हप्ते देखील त्या बँकेच्या खात्यावर आतापर्यंत मिळाले आहेत। पण आता इथून पुढचे त्याचे खाते अजिबात त्या ठिकाणी चालणार नाही। त्यामुळे तुमचं जर खातं या 8 बँकेत असेल तर तुम्हाला या ठिकाणी तातडीने बदलून घेणं गरजेचं आहे। आता सोमवारी कोणत्या 12 जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण होणार आहे ज्याची यादी पुढे दाखवणार आहे, तर ते तुम्हाला तातडीने आता लक्षपूर्वक बघायचं आहे, कारण स्वतः आदेश मुख्यमंत्री साहेबांनी दिलेत। आता रद्द केलेल्या बँकांची यादी देखील मुख्यमंत्री साहेबांनी कोणती जाहीर केल्या, ज्या रद्द झालेल्या बँका आहेत त्याची यादी तुम्ही आता पाहून घ्या, अन्यथा तुम्हाला खात्यात पैसे जमा होणार नाहीत। कारण की 5 मिनिटांपूर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी आता या ठिकाणी काय काय म्हणलंय नक्की बघा। लाडक्या बहिणींनो, एकनाथ शिंदे साहेबांनी स्पष्टपणे या ठिकाणी आता म्हणलेलं आहे की आम्हाला माफ करा, मी तुमची माफी मागतो। त्याचं कारण म्हणजे आम्हाला थोडासा पैसे आता देण्यासाठी अडचणी आल्या, पण आम्ही पैसे देणार आहे आणि सोमवार खरंच महाराष्ट्रात पैशांचा पाऊस लाडक्या बहिणीवर पडणार आहे। कारण की सोमवार मंगळवार 2 दिवसांमध्ये सर्व जिल्ह्यामध्ये पैसे वाटण्याची ऑर्डर आता एकनाथ शिंदे साहेबांनी या ठिकाणी दिल्याचं पाहायला मिळतंय। बहिणींनो, नाराज होऊ नका, तुम्हाला खुश करण्यासाठी आम्ही प्रचंड प्रयत्न करत आहोत असं एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलं। तसेच लाडक्या बहिणींची नाराजी दूर करण्यासाठी 2 मोठे आनंदाचे निर्णय देखील घेण्यात आलेत, ज्यामध्ये केवायसी जी होती तिची प्रक्रिया आता थांबवण्यात आली आहे। आता ई-केवायसी तुर्तास त्या ठिकाणी थांबवण्याचा निर्णय घेतला आहे, म्हणजे तुर्तास लगेच तुम्हाला ई-केवायसी करण्याची गरज नाही आहे। तुम्ही न्यूज देखील या ठिकाणी पाहिलेली असणार आहे। आता सरकारने निधी वितरणाची सगळी तयारी केली असून जवळपास 3 ते 4 हजार कोटी रुपयांचा निधी हा अधिकृतपणे एकनाथ शिंदे साहेबांनी महिला व बाल विकास खात्याला दिल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी देखील पैशांच्या वितरणावर त्या चेकवर सही केलेली आहे, कारण त्यांनी चेकवर ज्यावेळी सही करतात त्यावेळीच पैशांचं वितरण होत असतं। त्यामुळे कोणत्याही क्षणी तुम्हाला मेसेज येणार आहे, सोमवारी दुपारी 3 नंतर तयार राहायचं आहे। जर तुम्ही आता सरकारने निवडलेल्या सोमवारसाठीच्या 12 जिल्ह्यामध्ये राहत असाल तर तुम्हाला पैशांचं वितरण या ठिकाणी जमा करण्यात येणार आहे। 100% फिक्स 36 जिल्ह्यामध्ये सोमवार मंगळवार या 2 दिवसांमध्ये ऑक्टोबर नोव्हेंबरचा हप्ता जमा करण्यात येणार आहे। फक्त बँकांचे नियम पाळा। या 8 बँकांमध्ये कोणत्याही बँकेमध्ये एका खाता असेल तर तुम्हाला अजिबात पैशांचं वितरण बँकेच्या खात्यावरती जमा करण्यात येणार नाही। मग त्या कोणत्या 8 बँका आहेत ज्यांना लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून आता वगळण्यात आलेलं आहे?
लाडक्या बहिणींनो, पोस्टात खाते असणाऱ्या लाडक्या बहिणींना देखील सरकारच्या माध्यमातून एक विशेष सूचना KYC केल्यानंतर या ठिकाणी आता देण्यात आल्या, ज्यामुळे बँकांची यादी आणि जिल्ह्यांची यादी पाहिल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका। आता पहा, ज्या बहिणींना सप्टेंबरचा 15वा हप्ता जमा झाला त्यांना ऑक्टोबरचा हप्ता आणि नोव्हेंबरचा हप्ता मिळणार आहे। स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की आता भाऊबीजेचे पैसे द्यायचे होते पण थोडासा उशीर झाला, पण बहिणींनो चिंता करू नका, तुम्हाला 2 हप्ते त्या ठिकाणी नोव्हेंबर आणि त्या ठिकाणी ऑक्टोबर 2 हप्ते 100% मिळणार, म्हणजे मिळणार असा इशारा त्या ठिकाणी लाडक्या बहिणींना आता मुख्यमंत्र्यांनी दिलाय। आता मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोघांनी मिळून हा निर्णय घेतला असल्यामुळे आता महिलांना सोमवारी कोणत्याही क्षणी मेसेज येणार आहे, पण स्वतः मुख्यमंत्र्यांनी आता बहिणींना एक अर्जंट इशारा दिलाय की लाडक्या बहिणी अंतर्गत मिळणारा जो हप्ता आहे तर तो हा हप्ता सर्वच बहिणींना मिळणार नाही, कारण की ऑक्टोबरच्या हप्त्यासाठी लाडक्या बहिणींची एक वेगळी यादी तयार करण्यात आल्या, नोव्हेंबरच्या हप्त्याची एक वेगळी यादी त्या ठिकाणी तयार करण्यात आल्या आणि वेगळी यादी काल रात्रीच मंजूर झालेली आहे। 2 नव्या नियमामुळे विशेष महिलांची यादी सरकारच्या माध्यमातून आता तयार करण्यात आल्या। या 2 नियमामुळे बऱ्याचशा बहिणी बाहेर या ठिकाणी जाणार आहेत, त्यामुळे सगळ्या बहिणींना हप्ता मिळणार नाही। या यादीमधून बऱ्याचशा बहिणींची नावं वगळण्यात या ठिकाणी येणार आहेत, त्यामुळे हा जो लाभ आहे तर तो सरसकट बहिणींना मिळणार नाही। फक्त ज्या बहिणींचं नाव या विशेष यादीत आहे त्याच बहिणींना सोमवारी आता बरोबर दुपारी 3 वाजता 16वा 17वा हप्ता म्हणजेच त्या ठिकाणी ऑक्टोबर नोव्हेंबरचे पैसे बँकेच्या खात्यावरती आल्याचा मेसेज येणार आहे। आता लाडक्या बहिणींची यादी तयार करत असताना केलेल्या पडताळणीमध्ये आता 26 लाख लाडक्या बहिणी आता यांचा लाभ डायरेक्ट बंद करण्यात आलाय। पहा, 2 कोटी महिलांच्या यादीतून 26 लाख लाडक्या बहिणी आता वजा करण्यात आलेत, त्यामुळे त्या बहिणींना ऑक्टोबर नोव्हेंबरचा एकत्रित हप्ता अजिबात मिळणार नाही। मुख्यमंत्र्यांनी वेळोवेळी सांगितलं होतं सरसकट हप्ता नाही आहे, फक्त ज्या बहिणींचे नाव आता ऑक्टोबर नोव्हेंबरच्या या KYC केलेल्या यादीमध्ये असणार आहे त्यांचंच नशीब चमकणार आहे। मग कोणत्या लाडक्या बहिणींना हे पैसे मिळणार आहेत नक्की बघा। सरकारने सांगितलं आहे ज्या बहिणींचं खातं आता सरकारने सांगितलेल्या या बँकेत असणार त्यांचीच आता लॉटरी सोमवारी लागणार। ज्या बहिणींचं आता नाव या ठिकाणी 8 बँकेमध्ये असेल तसेच त्या ठिकाणी सरकारने निवडलेल्या या बाहेर काढलेल्या अपात्र केलेल्या यादीमध्ये तुमचं नाव असेल तर तुम्हाला लाभ बँकेच्या खात्यावरती जमा या ठिकाणी करण्यात आता येणार नाहीत। मग आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पोस्टात खातं असेल तर त्यांना मात्र मोठी अडचण येणार आहे। 26 लाख लाडक्या बहिणी अपात्र केल्या गेल्यात, त्याआधी 50 लाखांचा आकडा होता अपात्र यादीमध्ये, परंतु आता 50% बहिणीच आता शिल्लक राहिल्या आहेत। परंतु बँकांचा नियम बदलल्यामुळे 8 बँका अशा आहेत ज्यांना लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून वगळलं असल्याचं यादी देखील जाहीर करण्यात आल्या। पूर्वी सगळे हप्ते या बँकावर यायचे, पण इथून पुढे या बँकांची नावे सरकारच्या माध्यमातून रद्द करण्यात आलेत। मग आता कोणत्या 8 बँका आहेत ज्यांची नावे रद्द झाली आहेत, त्या बँकांची नावे कोणती असणार आहेत? बऱ्याचशा महिलांची म्हणजे यामध्ये खाते असल्यामुळे आता ही नावं ऐकल्यावर महिलांना धडकी बसणार आहे, कारण की आता बँकामध्ये गर्दी होणार आहे। सगळी सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे, त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ आता लक्षपूर्वक पाहायचा आहे। आता पहा, या ठिकाणी आपण पाहणार आहोत सोमवारी दुपारी 3 नंतर कोणत्या 12 जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण या ठिकाणी करण्यात येणार आहे। बघा, समोर निवडणुका असल्याने लाडक्या बहिणींना सोमवारी 100% पैशांचं वितरण या ठिकाणी लाडकी बहीण योजनेचे करण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे। परंतु आपण कोणत्या नियमानुसार लाडक्या बहिणींना योजनेतून बाहेर काढलं आहे, कोणत्या 8 बँकांची नावे आता या ठिकाणी आले आहेत ज्याच्यात पैसे येणार नाहीत, सगळं सविस्तर तुम्हाला सांगणार आहे। फक्त 2 मिनिटे व्हिडिओ लक्षपूर्वक बघा। आता पहा, लाडक्या बहिणी नाराज झाल्या होत्या, दिवाळीला वाट पाहायला बोनस आला नाही, भाऊबीजेला वाट पाहिली ओवाळणी आली नाही, भाऊबीज ओनही बरेच दिवस झाले 1 रुपया खात्यात आला नाही, फक्त सप्टेंबरचा हप्ता लाडक्या बहिणींना दिला होता। बहिणी प्रचंड नाराज झाल्या होत्या, ती नाराजी दूर करण्यासाठी सरकारने एक वेगळी आता या ठिकाणी निर्णय घेतलाय, वेगळा आता त्या ठिकाणी आता निर्णय घेतलाय, ज्यामध्ये ऑक्टोबर नोव्हेंबरचे तुम्हाला 3000 रुपये या ठिकाणी आता जमा करण्यात येणार आहे। आता बघा, या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला या ठिकाणी 8 बँका कोणकोणत्या आहेत ज्यामध्ये पैशांचं वितरण आता होणार नाही आहे, तर त्या बँकांची यादी देखील तुम्हाला आता या ठिकाणी आली आहे।
त्या बँकेमध्ये लाभ असेल तर त्याचं विलिनीकरण झालंय। बघा या ठिकाणी आता तुम्हाला सांगतो, सर्वांनी इथं लक्ष देऊन बघायचं आहे। आता बघा त्या ठिकाणी बँक ऑफ बडोदामध्ये या ठिकाणी या बँकेचं विलिनीकरण झालंय, ती म्हणजे आता महिला त्या ठिकाणी बचत बँक या बँकेचं वितरण या ठिकाणी बँक ऑफ बडोदामध्ये झालंय। त्यामुळे या बँकेत खातं असेल तर तुम्ही बदलून घ्या। या बँकेतील IFSC कोड पासबुक चेंज करून घ्यायचा आहे, कारण की जुना IFSC कोड असेल तर ते पैसे येण्यामध्ये अडचण तुम्हाला येणार आहे। त्यानंतर विजया बँकेचा बँक ऑफ इंडियामध्ये त्या ठिकाणी आता मर्ज झालंय। सिंडिकेट बँकेचं कॅनरा बँक, अलाहाबाद बँकेचं इंडियन बँक, त्यानंतर ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स त्याचं झाले पंजाब नॅशनल बँकमध्ये, युनायटेड बँक, त्यानंतर पंजाब नॅशनल बँक, त्यानंतर स्टेट बँकेच्या सहयोगी बँका त्याचं स्टेट बँकेत झालंय। आंध्रा बँकेचं कॉर्पोरेशन बँकेमध्ये त्या ठिकाणी युनियन बँकेमध्ये झालंय। त्यामुळे तुमचं जर या बँकेमध्ये खातं असेल तर तुम्हाला या ठिकाणी बँकेचं खातं बदलून घेण्याच्या सूचना या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून आता आल्या आहेत। तर कोणत्या 12 जिल्ह्यामध्ये पैसे येणार आहे सोमवारी दुपारी 3 नंतर त्याची यादी काय आल्या तुम्ही या ठिकाणी पाहू शकता। या ठिकाणी पहिला जिल्हा सांगण्यात आलाय तो म्हणजे छत्रपती संभाजीनगर, 2 नंबरचा जिल्हा आहे नांदेड, 3 नंबरचा जिल्हा आहे या ठिकाणी आता परभणी, 4 नंबरचा जिल्हा आहे धुळे, 5 नंबरचा जिल्हा सोलापूर, त्या ठिकाणी 6 नंबरचा जिल्हा सरकारच्या माध्यमातून निवडण्यात आलाय, त्या जिल्ह्याचं नाव आहे सर्वांनी लक्षात ठेवा आता बीड, 7 नंबरचा जिल्हा आहे तो म्हणजे बुलढाणा, 8 नंबरचा जिल्हा आहे तो म्हणजे सातारा, 9 नंबरचा जिल्हा आहे कोल्हापूर, 10 नंबरचा जिल्हा सरकारच्या माध्यमातून निवडण्यात आलाय रायगड, 11 नंबरचा जिल्हा आहे रत्नागिरी आणि 12 नंबरचा जिल्हा आहे सिंधुदुर्ग। यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये पैशांचं वितरण सरकारच्या माध्यमातून करण्यात येणार आहे। तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या सुखी जीवन चॅनलला आता सबस्क्राइब करा। धन्यवाद।